आता आमच्या इथं भरपूर कडाक्याची थंडी सुरू झालेली आहे. त्यामुळं आईंचं इथं अवधूतला हे स्वेटर घालण्याचा टास्क सुरू होता. जे की अवधूत शांततेत व्यवस्थित कधीच घालून घेत नाही. कारण त्याला हे असलं फुल शर्ट, फुल पॅन्ट घालायला अजिबात नाही आवडत. पण त्याला कसंबसं आईने रेडी केलं खाली जाण्यासाठी आणि तो गेला आजीसोबत खाली. खालती जाऊन काय करतो, तर आईंना ही अशी छोटी मदत करतो. मदत कसली, एक्स्ट्राचं कामच वाढवून ठेवतं त्यांचं. त्यांचं काम असतं 10 मिनिटाचं, पण त्याच्या ह्या अशा मस्तीमुळे त्यांना 1 तास लागतो आवरायला. आणि तोपर्यंतच मी माझं वरचं सगळं आवरून घेते. आणि आता स्वेटर घालण्याची तर गरज आहेच, कारण इतकी थंडी पडली आहे ना, बापरे! मला तर थंडी अजिबात सहन होत नाही. पण हिवाळासुद्धा आवडतो. काय करणार, असंच आहे आता. आणि थंडीमध्ये तर मला अंघोळ करायला तर बिलकुल आवडत नाही. इतका कंटाळा येतो ना, खूप थंडी वाजते त्यामुळे. पण अंघोळ तर करावीच लागते. अंघोळ केली आणि मी करून घेतलं माझं स्किन केअर. माझी स्किन आधीच खूप ड्राय आहे. त्यात थंडीमध्ये तर जास्तच ड्राय पडते. त्यामुळे मी एक्स्ट्राचं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेते, जेणेकरून दिवसभर माझी त्वचा एकदम छान राहील. आणि जरा जरी ड्राय पडली ना, मला कसं तरी होतं. त्यामुळे मी जास्तच लावते. एकदम चपचपीत लावते, म्हणजे ते दुपारपर्यंत तरी मर्च होत राहतं आणि ड्राय लवकर पडत नाही स्किन. त्यामुळे जास्त लावते. त्यानंतर केस वगैरे बांधून घेतले आणि मग मी घराला गेले नाश्ता, कारण सगळ्यांचा झालेला आणि माझाच राहिलेला. आणि नाश्त्यामध्ये आज मी केलेले मेथीचे पराठे आणि काल रात्री आईने केलेले हे वांग्याचं भरीत, तेच त्याच्यासोबत खाल्लं. खूप छान लागत होतं. आणि थंडीमध्ये हे काम करताना ना, अंगावर अक्षरशः काटा येतो. कारण गार पाण्यात हात घालायचं म्हटलं ना, अजिबात मला होत नाही थंडीमध्ये तरी. पण काय करणार, घासून घेतली सगळी भांडी आणि लागले स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये मी आज करणार होते अंडा करी आणि अवधूत अशी मदत करत होता. आत्ता करतोय, मोठेपणी नाही केली तर दाखवतेच. आणि ही आमची किचनमधली टाकी आता भरतच नाही आहे सध्या. काय झालं काय माहिती, त्यामुळेच खालून असं पाणी भरून आणावं लागते, जे की मी आधी असं कधीच केलं नाही. पण करावं लागतं. असो, संध्याकाळी बाहेर गेले, माझं काही काम होतं त्यासाठी, आणि चालत गेलेले कारण जवळ जायचं होतं. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.